घरत यांना आपण यथोचित मान सन्मान देतोय। अर्थातच बबनदादा यांच्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान दिला जातोय। तेजस्वर घरत अशीच सहकार्याची भावना नक्कीच आपल्याकडून वेळोवेळी असेल। तदनंतर आपण जातोय पुन्हा एकदा या दरम्यान अनेकांचं सहकार्य फार मोलाचं, तर नक्कीच आपण ज्यांचं कौतुक केलं होतं अर्थातच आमच्या संदीप वस्कर अर्थातच पीटीसी लाईव्ह यांना देखील विनंती असेल, आमच्या समवेत केडी जोडलेले आहेत, केडी यांना विनंती असेल की आपण सन्मान स्वीकारायचा आहे। अर्थातच त्यांची इच्छा आहे की कॅमेरामन आपण पण या, त्यांचा देखील आपण सन्मान करतोय। अर्थातच कॅमेरामन म्हणून आज आम्हाला लाभलेले सोमनाथ रास्ते यांचा यथोचित मान सन्मान होताना दिसतोय। किरण दलवी यांनी मोठं मन केलं, त्यांनी सांगितलं आमच्या कॅमेरामनचा यथोचित मान सन्मान झाला पाहिजे। अर्थातच सोमनाथजी वास्कर यांना यथोचित मान सन्मान दिला जातोय। अर्थातच आमच्या समवेत किरण दळवी हे देखील जोडले गेलेत। अर्थातच पुन्हा एकदा त्यांचं स्वागत असं असेल की 2 लाख सबस्क्रायबर त्यांचे पूर्ण झालेत, त्यांना देखील भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा असतील की अशीच प्रगती आपली होत राहावी आणि खऱ्या अर्थानं बबनदादा चषकामध्ये आपण आलात, आपलं स्वागत असेल। तर नक्कीच सदानंदजी भगत मंचावरती उपस्थित आहेत। अर्थातच दसाखुशी पाड्यातील एक चांगलं व्यक्तिमत्व सदानंदजी भगत हे उपस्थित आहेत, त्यांना देखील यथोचित मान सन्मान दिला जातोय। मी पुन्हा एकदा बबनदादांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांना हा सन्मान द्यायचा आहे। अर्थातच हा सन्मान स्वीकारताना सदानंदजी भगत दसाखुशी पाड्यातील एक चांगलं असं व्यक्तिमत्व या कार्यक्रमाप्रसंगी आपण उपस्थित राहिलात, आपलं देखील स्वागत असेल। तर नक्कीच 2 दिवस आपण ज्यांचा आवाज पहाडी आवाज ऐकलात असे आमचे प्रवीण ठाकूर सर वशिणी गाव म्हणून आलेले आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करतोय। प्रवीण सरांचा आपण यथोचित मान सन्मान इथे करतोय। अर्थातच समालोचन करत असताना अनेक वेळा आपण त्यांना पाहतोय, असे आमचे समालोचक अर्थातच प्रवीणजी ठाकूर सर यांना यथोचित मान सन्मान दिला जातोय। बबनदादांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांना यथोचित सन्मान द्यायचा आहे। त्याचप्रमाणे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, पिंटू 11 संघाचा संघनायक आणि जरीमरीचा संघनायक यांना देखील आपण मंचावरती आमंत्रित करतोय। तर आपण जास्त विलंब न लावता कार्यक्रमाच्या दिशेने वळतोय। अर्थातच सन्मान करणं फार महत्वाचं, तर नक्कीच आपण दोन्ही संघाचे संघनायक या पटकन आपण दोन्ही संघाचे संघनायक पिंटू 11 संघाचा संघनायक आणि जरीमरीचा संघनायक, तर नक्कीच बँजो पथक याचा एखादा साथीदार मिथिलेश आपण या, तुमचा देखील आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे, कारण काय जबरदस्त असं प्रेक्षकांचं मनोरंजन या बँजो पथकाने केलं। त्यांची सहकारी लागलीच या, तुमचा मला यथोचित मान सन्मान करावायचा आहे। यावर या, अगदी थेट युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना, तुमच्या आई वडिलांना देखील बरं वाटेल, सगळ्यांनी या, अगदी सगळ्यांनी लवकर या, लवकर या। तर चला आपण कोणताही विलंब घेत नाही आहोत। इकडे मात्र जरीमरी संघाचा संघनायक आलेला आहे, पिंटू 11 संघाचा संघनायक देखील आलेला आहे, त्यांचा घे सध्या। तर आपण जरीमरी संघाच्या संघनायकाला विनंती करेन आपण या, त्याचबरोबर पिंटू 11 संघाचा संघनायक यथोचित मान सन्मान घेण्यासाठी संपूर्ण बँजो पथकाला विनंती असेल आपणही या मंचावरती। इथे मात्र जरीमरी संघाचा संघनायक आलेला आहे, अर्थातच आमचा याचा यथोचित मान सन्मान केला जातोय। बबनदादांना विनंती असेल की आपण मंथन यांचा सन्मान करायचा। अर्थातच बीएन डाकी साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते या बँजो पथकाचा सन्मान केला जातोय। अर्थातच छोट्या वयामध्ये काय जबरदस्त आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करणारा शिवशंभो बँजो पथक अर्थातच एक जबरदस्त करमणूक आपल्या सगळ्यांची करून दिली आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा असतील। तर याच दरम्यान पुन्हा एकदा बबनदादांना विनंती असेल की आपण मंथन अर्थातच जरीमरी संघाचा मंथनचा सन्मान करायचा आहे। जरीमरी खोपटा संघाचा संघनायक मंथन मात्र याचा यथोचित मान सन्मान होताना दिसतोय। बबनदादांना विनंती आहे आपल्या पवित्र शुभ हस्ते माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ धन्यवाद, त्याचा यथोचित मान सन्मान। त्यानंतर पिंटू 11 संघाचा रुपेश मात्र इथे उपस्थित झालाय, रुपेश ठाकूर इथे उपस्थित झालेत, त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय। अर्थातच पिंटू 11 संघाचा संघनायक रुपेश ठाकूर याचा यथोचित मान सन्मान। या दरम्यान पंचांच्या भूमिकेत आपण अनेक पंचांना पाहिलं होतं, अर्थातच संतोष ठाकूर आमचे आहेत, संतोष ठाकूर यांना विनंती असेल की आपण यायचं आहे।
संतोष ठाकूर यांना यथोचित मान सन्मान दिला जातोय. अर्थातच 2 दिवस पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं त्यांना. संतोष ठाकूर, त्यानंतर आमचे मित्र अर्थातच प्रीतमजी पाटील. प्रीतम पाटील यांना देखील विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या, आपला देखील सन्मान केला जाईल. कारण ज्यांचं सहकार्य बबनदादा चषकासाठी लाभलं त्यांचा सन्मान आम्ही करतोय. नितेश म्हात्रे यांना देखील विनंती असेल, पंचांच्या माध्यमातून आपण त्यांना पाहिलंच, परंतु त्याचप्रमाणे जी खेळपट्टी आपण पाहतोय त्या खेळपट्टीसाठी अथक परिश्रम त्यांनी घेतले. त्याचप्रमाणे डेव्हिस ठाकूर, प्रीतम पाटील इथे उपस्थित आहेत. अर्थातच पंचांच्या भूमिकेत कुमार ठाकूर यांना देखील विनंती असेल, डेव्हिस ठाकूर यांना देखील विनंती आहे आपणही या, आपला देखील सन्मान केला जाईल. अर्थातच आमचे मित्र प्रीतम पाटील अनेक ठिकाणी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत त्यांना अतिशय जबरदस्त अशी पंचगिरी कशी असते ते त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला कुमारजी ठाकूर, त्याचप्रमाणे गिरधरजी घरत अर्थातच खोपटा पाणी कमिटीचे विद्यमान उपसभापती असले तरी देखील या शृंखलेसाठी त्यांचं मोलाचं योगदान लाभलं गेलं, म्हणूनच त्यांना सन्मान दिला जातोय. अर्थातच त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी गिरधरजी घरत. त्याचप्रमाणे पंच म्हटलं तर खऱ्या अर्थानं खोपटे गावामध्ये कोणाचं नाव घेतलं जाईल तर ते म्हणजेच आमचे सुदेशजी म्हात्रे. अर्थातच पंचांची परीक्षा पास करून एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं असे आमचे सुदेशजी म्हात्रे यांचा देखील सन्मान आम्ही करतोय. त्याचप्रमाणे देवानंदजी पाटील हे देखील उपस्थित होते. वैभव पाटील हे देखील पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहिलं तर वैभव पाटील यांनी देखील यायचं आहे. त्याचप्रमाणे स्कोरिंगच्या भूमिकेत आपण दीपेश पाटील यांना पाहिलं होतं. दीपेश, आपण ही मंचावरती या. रामेश्वर घरत असतील तर आपण जितेंद्र भगत यांना देखील पाहिलं होतं. सूरज ठाकूर यांना देखील आपण पाहिलं होतं. श्री ठाकूर यांना देखील आपण पाहिलं. ते सगळ्यांना विनंती असेल आपण या मंचावरती. प्रणित म्हात्रे हे देखील आहेत, त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. तर नक्कीच आमच्याकडून ज्यांचं नाव एखाद्याचं नाव राहिलं असेल तर आम्ही क्षमा मागतोय. अर्थातच जातोय आपण शेवटच्या अर्थातच बक्षीस वितरणाकडे. तत्पूर्वी नक्कीच PN टक्की साहेब यांना विनंती करेन की आपण 2 शब्द सांगावे. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून अखंड हिंदुस्थानचे कवच कंडोल आदरणीय सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांना अभिवादन करून आज मनसेचे चषक जे आयोजित केले आहेत त्याचे सर्व आयोजक बबनदादा चषक यांना पहिला धन्यवाद देतो. व्यासपीठावर उपस्थित नाविक सेनेचे आमचे मित्र वाजेकर दादा, सत्यवान भगत, नरेंद्र भगत, माझे मित्र विनोद म्हात्रे, योगेश शेठ, युवराज पाटील, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील आणि केशव घरत संबंधित उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठ. मी प्रथमतः मनसेच्या बबनदादा, सत्यवान भगत त्यांचे नाविक सेनेचे नेते आहेत, परंतु बबनदादांची जी रग आहे ती महत्त्वाची आहे. कारण मी मागं आमच्या अध्यक्ष चषकामध्ये म्हटलं होतं का जरी कार्यकर्ते कमी असले, त्यांची फलटण कमी असली तरी जिद्द ही महत्त्वाची असतो. कारण 100 कार्यकर्त्यांपेक्षा किंवा 100 पलपुटे मावल्यांपेक्षा 5-7 सरदार आपण वेळात मराठी वीर दौडेल साथही ऐकलं आहे. तसं भरभक्कम असे पाठिंबा देणारे सहकारी असतील तर निश्चितच कोणतंही कार्य आपण हाती घेतलं ते पार पडतो. त्यात खास उल्लेख करीन की आपल्या खोपटे गावाचा का पक्ष पंत भेद विसरून भले आमचे राजकीय व्यासपीठावर वाद असतील, राजकीय हेवेदावे असतील, पण ते राजकारण 2 दिवसापुरतेच आपण खेळायचं असतं. आपण सर्व पक्षीय मग ते मनसे असेल, शिवसेना असेल, शेका पक्ष असेल, काँग्रेस असेल, सर्व आपण एकमेकात आपल्या सामाजिक कार्यात आणि एकमेकाच्या कार्यात असंच सहकार्य करीत राहा. आज ज्या 16 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या 16 संघांना, त्या संघनायकांनी खेळाडूंना धन्यवाद देईन की ज्या खोपट्यामध्ये एक निश्चित आहे की कोणतंही गालबोट न लागता प्रत्येक सामना, प्रत्येक स्पर्धा हे निर्विघ्नपणे पार पडतात. त्यासाठी खोपटे गावातच नाही तर बाहेरचे जे सुद्धा सपोर्टर असतात, सहकारी असतात, त्यांचं सुद्धा सहकार्य मिळतं. इथे या स्पर्धा संपन्न करण्यासाठी बबनदादांनी ज्यांनी सहकार्य केलं, मग ते खेळाडू असतील, संघ असतील, समालोचक असतील, पंच असतील, ग्रामस्थ मंडळ असतील, कार्यकर्ते असतील, त्यांना पुन्हा धन्यवाद देतो. आणि आपला प्रत्येकाचा पक्षाचा एक अजेंडा असतो, तो अजेंडा घेऊन आपण चालत असतो, तो प्रत्येकाने चालवावा, परंतु सामाजिक हितासाठी
आपण एक पाऊल पाठीमागे घेऊन सामाजिक विकासासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं. पुन्हा एकदा बबनदादा आणि मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देऊन हा कार्यक्रम हा स्पर्धा सुनियोजितपणे संपन्न केल्याबद्दल धन्यवाद देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वेंडकी साहेब, अतिशय चांगलं असं मोलाचं योगदान आपलं नक्कीच इथे लाभलं गेलंय. तर जाऊया आपण शेवटच्या कार्यक्रमाकडे, जिथे आपण सगळ्यांच्या नजरा इथे वळल्या गेल्यात. अर्थातच सगळ्यांच्या नजरा या कार्यक्रमाकडे आहेत. शेवटच्या सामन्याचा सामनावीर अर्थातच, तर नक्कीच मी आभाराकडे जातोय. अर्थातच सत्यवनजी यांना विनंती असेल की आपण थोडक्यात आपलं मनोगत, आभाराचं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर त्यांचे पण मी या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व क्रिकेट रसिकांचे, प्रेक्षकांचे आणि कार्यकर्त्यांचे. कारण कसं आहे, चषक कोणाचं पण असो, पण खोपटे गावामध्ये ज्याप्रमाणे भेंडकी साहेबांनी सांगितलं की आमच्या राजकीय चपला असतात ते नेहमी बाहेर असतात आणि समाजकार्यासाठी आम्ही सतत अग्रेसर असतील. विनोद म्हात्रे असतील, भेंडकी साहेब, योगेश पाटील असतील, त्यानंतर युवराज पाटील असतील. आपण बघतो खोपटे गावामध्ये की एक कुठल्याही राजकीय पक्षाच्या मॅचेस असल्या तरी आपले पाहुणे हे या ठिकाणी येतात, तर तेव्हा राजकारण इथं कधीच केलं जात नाही. आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि सर्वप्रथम मी या ठिकाणी सर्व क्रिकेट रसिकांचे, प्रेक्षकांचे आणि ग्रामस्थ मंडळाचे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंचांचे पिन या ठिकाणी मी म्हणतो. आणि या कार्यक्रमाची शोभा आपण सर्वांनी मिळून वाढवली, त्याबद्दल मी महाराष्ट्र नवसेना उरण पूर्व तरफचे आपले सर्वांचे शतशः ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सत्यवान भगत साहेब. याच दरम्यान एक छोटासा सन्मान राहिला. अर्थातच जयंत पाटील, बबनदादाच्या सोबतीला काम करणारा जयंत, अर्थातच फार मोलाचं योगदान त्याच्या माध्यमातून लाभलं गेलंय. अर्थातच सोबतीला अनेक मित्र परिवार होते, त्यातले जयंत पाटील यांचा नक्कीच सन्मान केला जातोय. अर्थातच जोरदार टाळे आमच्या जयंतसाठी झाले पाहिजेत. 1-2 नव्हे तर जवळ तब्बल 7 दिवस कंटिन्यू त्यांच्या सोबत असताना काम करतायत. कारण कोणतंही काम करणं, कोणतेही शृंखला आयोजित करणं फार सोपं असतं, परंतु मान्यवरांना देखील कल्पना असेल की त्या पाठीमागची मेहनत किती महत्वाची असते. आणि ती मेहनत नक्कीच जयंत पाटील यांच्या माध्यमातून बबनदादांना सहकारी असंच लाभू द्या ही अपेक्षा व्यक्त करतोय. जाऊया आपण शेवटच्या कार्यक्रमाकडे, जिथे आपण शेवटचा सामना झाला अर्थातच पिंटू 11 आणि नक्कीच जरीमरी संघादरम्यान, आणि शेवटच्या सामन्याचा सामनावीर ठरला गेलाय. मी विनंती करेन आपल्या या ग्रामस्थ मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय विश्वनाथ दादा, त्याचप्रमाणे केशव घरत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान द्यायचा आहे. अर्थातच सामनावीर, शेवटच्या सामन्याचा सामनावीर कोण असेल? कारण राजमात्रेनं 2 षटकार मारले होते, त्यानंतर पुन्हा एकदा चांगली बॅटिंग झाली असताना हे बक्षीस गोलंदाजाला जाईल. कारण इकॉनॉमिक षटक कसं असतं, 1 षटक टाकलं, 1 विकेट घेतली आणि 1च रन दिली. इकॉनॉमिक षटक ज्यानं टाकलं तो शेवटच्या सामन्याचा हिरो ठरला गेलाय. अर्थातच चेतन पाटील. काय जबरदस्त षटक, आणि त्या षटकानं नक्कीच पारडं बदलवून टाकलं आणि सामन्यामध्ये एक वेगळं वळण निर्माण झालं. आणि म्हणूनच तर चेतन पाटील ठरला गेलाय या शेवटच्या सामन्याचा सामनावीर. अर्थातच सामन्याचा सामनावीर. जोरदार टाळ्या चेतनसाठी झाल्या पाहिजेत. सन्माननीय आदरणीय विश्वनाथजी पाटील, त्याचप्रमाणे केशवजी घरत यांच्या माध्यमातून हे बक्षीस दिलं जाते. अर्थातच त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, संपूर्ण आपण सामन्यामध्ये पाहतोय जबरदस्त क्षेत्ररक्षण ज्यानं केलं. अर्थातच मी विनंती करेन आदरणीय कमलाकरजी म्हात्रे, त्याचप्रमाणे जीवन म्हात्रे यांना की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते हे सन्मान द्यायचा आहे. अर्थातच खोपटे ग्रामस्थ मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे कॅप शिपिंगचे मॅनेजर सन्माननीय जीवन म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते बक्षीस. आणि नक्कीच बक्षीस जात आहे की ज्यानं 4 कॅचेस पकडल्या, 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट संपादन केली, असा ठरला गेलाय जरीमरी संघाचा मनीष म्हात्रे. जोरदार टाळ्या आमच्या मनीषसाठी झाल्या पाहिजेत. काय जबरदस्त. सगळ्यांना विनंती असेल आपण थोडेसे जवळ या, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. थोडेसे जवळ या. तर विनंती असेल कमलाकरजी म्हात्रे आणि जीवन म्हात्रे यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते बक्षीस द्यायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण थोडेसे जवळ या, कारण लगेचच आपल्याला स्टेजवरती येता येईल. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ठरला गेलेला, अर्थातच मी विनंती करेन या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणारे सन्माननीय आदरणीय मंगेशजी वाजेकर साहेब, त्याचप्रमाणे युवराजजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते
हे बक्षीस द्यायचं आहे. अर्थातच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ठरला गेलाय. सन्माननीय आदरणीय मंगेशजी वाजेकर साहेब यांना विनंती असेल, त्याचप्रमाणे युवराजजी पाटील आपणास विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते हे बक्षीस द्यायचं आहे. अर्थातच 4 सामन्यामध्ये 4 षटकं टाकली आणि त्यामध्ये तब्बल 8 विकेट घेणारा, प्रत्येक सामन्यामध्ये 2 विकेट ज्यांनी घेतल्या गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? जोरदार आवाज आला पाहिजे. कौशिक, क्या बात आहे, कौशिक ठरला गेलाय. उत्कृष्ट गोलंदाज ठरला गेलाय कौशिक. अर्थातच काय जबरदस्त गोलंदाजी, प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येकी 2 विकेट संपादन करून 4 ओव्हर टाकल्या आणि 4 ओव्हरमध्ये 8 विकेट संपादन केल्या. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजाकडे जातोय. तत्पूर्वी मी विनंती करेन राजूदादा समर्थक सन्माननीय नरेंद्र पाटील आणि नक्कीच सत्यवानजी भगत यांना विनंती करेन की आपण हे बक्षीस द्यायचं आहे. नरेंद्रजी पाटील आणि सत्यवानजी भगत यांना विनंती असेल. उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? कोण असेल? नक्कीच ठरला गेलाय राज म्हात्रे. तब्बल 69 धावसंख्या ठोकणारा एक जबरदस्त आतिषबाजी फलंदाजी मध्ये ज्याची पाहायला मिळाली राज म्हात्रे, तातडीनं लगेच यायचं आहे. 69 धावसंख्या ज्याच्या माध्यमातून त्यामध्ये काय जबरदस्त षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केली होती. अर्थातच कालच्या दिवसामध्ये एका इनिंग मध्ये, बरोबर प्रवीण ठाकूर सर, एका इनिंग मध्ये 47 धावसंख्येची जबरदस्त खेळी करणारा ठरला गेलाय. अर्थातच राज म्हात्रे उत्कृष्ट ठरलाय. बबनदादा चषकाचा एक उत्कृष्ट फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज, 69 धावांची घनाघाती हल्ले. याच दरम्यान योगेशजी पाटील आणि विनोदजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण मालिकावीर, पण तत्पूर्वी दुसऱ्या क्रमांकाकडे जाईन. अर्थातच मालिकावीर हे बक्षीस आपण ठेवतोय, दुसऱ्या क्रमांकाकडे जातोय. मान्यवरांना अर्थातच बीएन टाकी साहेब असतील, आमचे बबनदादा असतील, विनोदजी म्हात्रे असतील, संपूर्ण मान्यवरांना विनंती असेल की दुसऱ्या क्रमांकाचा बक्षीस ठरला गेलाय. अर्थातच दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला गेलाय. अर्थातच जरीमरी संघ ठरला गेलाय दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. बबनदादा चषकावरती ज्यांनी नाव कोरलंय, संपूर्ण टीमला विनंती असेल आपण या. संघनायक मंथनने देखील मंचावरती यायचं आहे. संपूर्ण टीमला अर्थातच संपूर्ण मान्यवरांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते आमचे संघाचे बक्षीस सल्लागार आहेत ते स्वीकारतील. महादेव म्हात्रे, सुधीर ठाकूर, प्रकाश पाटील, जयराम ठाकूर, किशोर ठाकूर, अर्जुन ठाकूर, विश्वास ठाकूर, लक्ष्मण गरत यांनी यायचं आहे बक्षीस स्वीकारासाठी. या बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रसंगी उपस्थित असणार आहे. आपण समोर या. बेंडाकी साहेब आहेत, विनोदजी म्हात्रे आहेत, योगेशजी पाटील आहेत, सत्यवानजी भगत आहेत, मंगेशजी वाजेकर आहेत, त्याचप्रमाणे आमचे नरेंद्रजी पाटील आहेत, विश्वनाथजी पाटील आहेत, त्याचप्रमाणे युवराजजी पाटील उपस्थित आहेत, आमचे केशवजी घरत उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे जीवनजी म्हात्रे आहेत, तिथे कमलाकरजी म्हात्रे आहेत, गिरधरजी घरत आहेत, कुमार ठाकूर उपस्थित आहेत. त्या सगळ्यांना विनंती असेल आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते जरीमारी ठंग ठरलाय. बबनदादा चषक 2021 चा उपविजेता. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ट्रॉफी इकडे आहे. बबनदादा चषक 2021 चा हे भव्य आयोजन आणि या उपविजेत्याच्या चषकावर नाव कोरलं गेलंय जरीमारी खोपटा संघानं. या कार्यक्रमाप्रसंगी दीपक पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपणही आपल्या पवित्र शुभ हस्ते बक्षीस द्यायचं आहे. धन्यवाद. तदनंतर आपण जातोय अर्थातच मालिका वीर की ज्यानं संपूर्ण सामन्यावरती काय आपली पकड निर्माण केली. मालिका वीर अर्थातच पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते कोण असेल मालिका वीर. अर्थातच जरीमरी संघाचा असेल की पिंटू 11 संघाचा असेल. मालिका वीर पुन्हा एकदा जोरदार आवाज. वैभव पाटील मालिका वीर ठरला गेलाय. वैभव पाटील संपूर्ण शृंखलेमध्ये 54 धावा, 5 विकेट, 1 कॅच आणि 1 रनआउटच्या स्वरूपात एक जादूमय गोलंदाजी, जादूमय फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
वैभव या पाटील senior most खेळाडूसाठी ठरला गेलाय. वैभव पाटील ठरलाय बबनदादा चषकामधला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार बालिका बालिका वीर वीराचा पुरस्कार अर्थातच- त्याच्याकडे आहे. दरम्यान वैभव पाटील जाऊ नका. वैभव पाटील जाऊ थांबायचं नका. आहे. व्यासपीठावरच या. दोन अर्थातच शब्द या ठिकाणी आपल्याला बोलायचे. वैभव पाटील खऱ्या अर्थानं सामना अतिशय सुंदर खेळत आणि आपण पहिल्या सामन्यापासून आपलं पकड जी होती ते वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केलं. परंतु मला असं म्हणायचं आहे की हा सामना जो हवा फायनल सारखा तसा झाला नाही, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे तुमच्या अपेक्षा अगोदर तुम्ही काहीतरी 3 ओव्हरमध्ये असं काहीतरी टार्गेट ठरवलं होतं का की एवढ्या धावा आपल्याला अचीव करायच्या होत्या? कारण नंतर आपली जी फळी कोसळली त्याच्यानंतर ती पुन्हा सावरली नाही. याबद्दल आपल्याला काय वाटतंय? कदाचित हा रिझल्ट अजून वेगळा आला असता. त्याबद्दल आपल्याला काय वाटते? कुठे चूक झाली? क्रिकेटमध्ये चूक बीक अशी काय नाही. खेळणे तर सगळं जिंकासाठीच खेळतात, कोण हारासाठी खेळत नाही. कारण 3 बॉल मी पण चेतनशी डॉट झालो, पण 3 सामने खेळता खेळता एवढ्या उन्हाच्या तडक्यामध्ये खूप दमलेलो होतो, त्यामुळे थोडा अनविटनेस वाल्यामुळे स्कोर कमी झाला. धन्यवाद वैभव नक्कीच पाटील. वैभव, थँक्यू सो मच. विजय कुणाचा नसतो तर विजय असतो तो म्हणजेच क्रिकेटचा, आणि इथे मात्र क्रिकेटचा विजय झालाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तर पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ यायचा आहे. अर्थातच संपूर्ण मान्यवरांना विनंती असेल आपल्या सगळ्यांच्या वतीनं, खऱ्या अर्थानं सर्वांच्या पवित्र शुभ असते. शेवटचा बक्षीस अर्थातच पिंटू 11 संघ ठरला गेलाय. या सामन्यातला हिरो अर्थातच या सामन्यावरती बबनदादा चषकावरती नाव कोणी कोरलं असेल तर ते म्हणजेच पिंटू 11 संघाने अर्थातच रुपेश रुपेश ठाकूर ठाकूर याच्या नेतृत्वाखाली पिंटो 11 संघ ठरलाय. बबनदादा चषक 2021 चा विजेतेपदाचा करंडक उंचावताना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पिंटो 11 खोपटा संघासाठी. बबनदादा चषक 2021 चा सिकंदर ठरलाय. विजेतेपदाला गवसणी घातलेला संघ ठरलाय पिंटो 11 खोपटा संघ. रुपेश माझ्यासोबत जोडलं जायचं आहे. रुपेश ठाकूर बबनदादा चषक 2021 चा विजेतेपदाचा करंडक उंचावलात. खरं तर ही खोपट्या